नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला होत असलेला तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महानगरपालिकेकडे सातत्यानं करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवरती तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जातोय। त्यानुसार साध्या बसचं भाडं 5 वर्ण 10 रुपये आणि वातानुकूलित बसचं तिकीट हे 6 वर्ण 12 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे CEO SVR श्रीनिवास यांनी गुरुवारी बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन भाडेवाढीसह बस ताफा आणि सेवांचा आढावा घेतला। कर्मचाऱ्यांची देणी आणि तोटा यावरती तोडगा काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, मात्र याबाबत आणखी सविस्तर चर्चा करूनच निर्णय होईल। बेस्ट उपक्रम तोट्यात आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांची देणीही आहेत, यासह अन्य खर्च देखील आहेत, त्यामुळे भाडेवाढीचा पर्याय समोर आहे। मात्र याबाबत आत्ताच सांगणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया SVR श्रीनिवास यांनी दिली। काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आलेत। 1 फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो, रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांमध्ये 3 रुपयांची वाढ झाली होती, तर कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या नवीन दरांनुसार मुंबईमध्ये ऑटो रिक्षाचं किमान भाडं हे 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आले, तर टॅक्सीचं किमान भाडं हे 28 वर्ण 31 रुपये करण्यात आले। तसेच कूल कॅबच्या भाड्यामध्ये वाढ होऊन ते आता 40 रुपयांऐवजी 48 रुपये आकारले जाणार आहे। तर पुण्यातील PMPMLच्या ताफ्यातील बसची संख्या ही वाढवण्यात येणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी 1000 बसेस मिळणार आहेत। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 500 बसेस विकत घेण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे। सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता 6000 बसची गरज आहे। प्रत्यक्षात रस्त्यावरती 1650 बसेस धावतात। आयुर्मान संपल्यामुळे 300 बसेस कमी होणार आहेत। त्यामुळे बस खरेदीच्या मान्यतेमुळे PMPMLला उचित अवस्था येण्याची शक्यता आहे। बस खरेदीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील मान्यता दिलेली आहे। शिवाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे 2,60,000 रुपयांचे बांधकाम साहित्य चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबईतील बेस्टचे दर देखील आता दुप्पट होण्याची शक्यता आहे। तर मग यावरती सर्वसामान्य म्हणून तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।